की आधी आपल्या गावाने कुठेतरी चांगली सुरुवात केली पाहिजे. सध्या आपली भावना अशी झाली प्रत्येकाची की सरकारनं काय केलं आमच्या गावचं तरच चांगलं, नाही तर नाही. ही भावना मला काय पटत नाही. गावाने सुरुवात केली पाहिजे, गावाने 2 पावलं चाललं पाहिजे. आम्ही ज्या दिवशी सुरुवात केली 2000ला त्यावेळेस आमच्या गावची परिस्थिती अत्यंत वाईट होती. रोज 10-15 महिला आजारी पडायच्या, पाणी खराब होतं प्यायचं. आता 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे, 4 प्रकारचं. साधं पाणी वेगळं आहे, जायकडून आणलेलं पाणी वेगळं आहे पिण्यासाठी. आरोचं 20 लिटर पाणी आम्ही एका घराला देतो, रोज 1 बाटल मोफत. आणि सकाळी 5 ते 8 नळाला गरम पाणी येतं माझ्या इथे सगळ्या गावाला. आंघोळीला गरम पाणी देणारी मला वाटतं भारतातली आमची पहिलीच ग्रामपंचायत असेल. अजून अख्ख्या गावाला कोणा गरम पाणी दिलं असेल असं मला वाटत नाही. आपल्याकडे आहे ना, लाकडं तोडू नका सांगणारेलाही गुरुजी आहे, लाकडं तोडू नका सांगणारेलाही गुरुजी आहे, पण चुलीत काय घाला कोणत्या गुरुजीनं काही सांगतच नाही अजून. मग मला असं वाटतं लोकाला आता 30% शिकवा, 70% पर्याय द्या. पर्याय दिल्याशिवाय समाज ऐकणार नाही. आता ऐकून 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 लोकांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. आत्तापर्यंत जर हजारो वर्षाचा इतिहास पाहिला तर सांगणारच एवढं माफ आहे का त्याचा काय अंदाजच नाही. आता सुरुवातीपासून रामकृष्णापासून जर धरले तर आपल्या बापा लोक सांगतच आले आपल्याला. आपण एकाचं कोणाचं ऐकत नाही तर तुमचं आमचं ऐकते का? नाही. मग त्याला कसं गुंतवायचं, त्याच्याकडून कसं करून घ्यायचं, हाच पर्याय आता आपल्यापाशी शिल्लक आहे. करून घेतलं पाहिजे. शिकवत बसून आता काही उपयोग नाही. मग माझी काम करायची पद्धत तीच आहे. मी मुद्दाम तुम्हाला ते कोडं सांगतो का आम्ही यशस्वी कशाने झालो. लोकाला विनंती केली, लोकांनी साथ दिली, महिलांनी साथ दिली, हा भाग वेगळा आहे. पण खरा मुख्य भाग असा आहे की लोकाला आम्ही त्यात गुंतवत गेलो, एक एक गोष्ट करत गेलो. 600 कुटुंबात माझा 23 लाख रुपये टॅक्स जमा होतो. 23 लाख. 16-17 लाख माझा खर्च आहे. 7 लाख रुपये मला नफा राहतो दरवर्षी. 100% लोक टॅक्स भरते माझ्या इथे. आणि वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स भरते माझ्या इथे, वर्ष संपल्यावर नाही. त्याचं कारण असं, आम्ही 4 प्रकारचं पाणी आहे. आरोचं पाणी मोफत आहे, आंघोळीला गरम पाणी मोफत आहे, आमची पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण मोफत आहे. एक मसाल्याची गिरणी टाकली साहेब आम्ही, ते बी मोफत आहे. आज मी इथं आलो, थोडं फिरत होतो, मला ते डाळ काढायचं एक मशीन मिळालं, घेऊन टाकलं मी आत्ता लगे. आजच्या 8 दिवसात बसून जाईल. सगळ्या गावातल्या महिला ते डाळ, तूर आणा, हरभरा आणा, डाळ काढून न्या, मोफत. का करायचं नाही ग्रामपंचायतनं? करायला पाहिजे ना. डाळी प्रत्येक घरी लागते. आत्ता घेतलं मी इथं ते मशीन, आता तो 4-5 दिवसांनी येऊन बसून देणार आहे. म्हणजे सगळं गाव घरच्या घरी डाळी काढीन ग्रामपंचायतमध्ये. आणि यांना त्याला याच्यासाठी 1 रुपया त्यांना लागत नाही. फक्त टॅक्स भरणारा खातेदार असला पाहिजे. मग का करणार नाही, का टॅक्स भरणार नाही लोक? आणि त्यांचा बी फायदा आपण पाहायला पाहिजे. म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांनीकडून जर ते साधल्या गेलं तर ते होतं. म्हणून माझी इथल्या बसलेल्या नागरिकांना, तुम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करता मला माहीत नाही, पण कोणतंही क्षेत्र असो, काम करताना एका बाजूचा विचार करून चालत नाही, दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार केला पाहिजे. सगळे सरपंच वाईट असते असंही नाही. एकदा ते निळू फुले साहेबांनी पहिले लई सरपंच बदनाम करून टाकलं ना, तेव्हापासून ते बदनाम तर बदनामच राहिला. पण आता काळ बदललेला आहे. आता निळू फुले साहेबाचं जर पिक्चर असतं ना, त्यांनी पहिला आमचा रोल घेतला असता आता असं गाव दाखवायला. त्या काळात काही घटना तशा पण होत्या. आता मी पाहतो साहेब, एखाद्या गावात मिटिंगला गेलो तर आजूबाजूचे 10-12 गावचे सरपंच त्या मिटिंगला येते रात्री. म्हणजे याचा अर्थ लोक बदलू राहिले, लोकात जनजागृती होऊ राहिली. आता मीडिया आहे, TV आहे, मोबाईल आहे, एकमेकाचं पाहणं आहे, आणि नवीन पिढी आहे, नवीन अधिकारी सुद्धा जे IPS MPSचे पोरं, बदल होऊ राहिला. नवीन काळात बदल. पहिल्या लोकांना काही कळत नव्हतं असाही काही भाग नाही येतो. पण जी गोष्ट काळानं रूप किंवा 10 वर्षाच्या एका तपानंतर बदलत असते म्हणते, तसाही काही प्रकार असतो. त्या काळात लोकसंख्या कमी होती, समस्या कमी होत्या. आता लोकसंख्या खूप वाढली. 47ला आपली 33 कोटी लोकसंख्या होती म्हणते. 33 कोटी कुठं, 130 कोटी कुठं, 100 कोटी लोकसंख्या वाढली आपली. मग 100 कोटी लोकसंख्या म्हणजे किती समस्या वाढल्या असेल. त्याच्यामुळे सरकारने कितीही पळालं, आमचा कारखाना काही बंद नाही, त्याच्यामुळे हे सरकार का बदचा रोग नाही आहे असं आमचं वाढतंच आहे ना प्रोडक्शन. याला काय बंदी आहे का? नाही. मग याला बंदी नसल्यामुळे समस्या वाढणारच आहे. तुम्ही 2 पदरी रोड आहे, 4 पदरी करा तर गाड्या वाढल्या, माणसं वाढले, किती दिवस वाढवणार आहे, किती दिवस करणार आहे? म्हणून याच्यासाठी साधा उपाय आहे, आपलं आपण योजना करणं, आपलं आपण काहीतरी मार्ग सुचवणं, आपला आपण पर्याय काढणं, हा त्याला एक इलाज आहे. आता सध्या माझ्या मताने, माझं शिक्षण काही खूप नाही, 7वी शिकलेला माणूस आहे,
पण मला रोजच्या मीटिंगमध्ये का काहून जाणे मला महात्मा गांधीचाच एक शब्द लय आठवतो की खेड्याकडे चला. हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे, याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आज तुम्हाला खरंच देश सुखी करायचा असेल, समाज सुखी करायचा असेल तर खेड्याकडे जाणं हाच एक पर्याय आहे. खेडे आणि शेती म्हणजे शहरातली लोकसंख्या पण कमी होईल, शेती व्यवसायाला पूरक व्यवस्था पण होईल आणि खेड्यातलं जे वातावरण आहे, शहरात जे वातावरण बिघडून राहिलं हे बी कमी होईल. दिल्लीमध्ये 2-2, 3-3 दिवस शाळेला सुट्टी द्यायला लागू राहिल्या, वातावरण खराब झालं. मग आता किती, आता जर 2 दिवस देते आणि हे 2 दिवसाचं प्रमाण जर 7 दिवसावर गेलं तर मग करायचं काय, खाली काय उरलं मग. म्हणून त्यांनी तेव्हा सांगितलं होतं खेड्याकडे चला, तर याचा अर्थ किती, एका शब्दात तो किती अर्थ भरलेला आहे. आज बी आपण त्याचा जर चांगला विचार केला, त्याच्यासाठी शेती ह्या व्यवसायाचा जर आपण बारकाईने अभ्यास करून शेतकऱ्याला ज्ञान देऊन त्यांना मदत करून, मदत म्हणजे पैशाचीच मदत पाहिजे असा एक चुकीचा समज आहे. शेतकऱ्यात एवढी ताकद आहे, त्याच्यात करायची धमक आहे, कष्ट करायची त्याची ताकद आहे, पण त्याचं त्याला योग्य मिळालं, त्याला लुटलं नाही ना, किमान लुटलं नाही तरी मी म्हणतो लय झालं. पण आज काय होतं, त्याचे गडबड होऊन जाते, कधी नाहीच काहीतरी होतं, भाव कमी जादा होतो, अचानक काहीतरी होतं, कुठे दंगल होते, कुठे काही प्रॉब्लेम होतो, अचानक गाडी पडत्या, अचानक काहीतरी होतं, अचानक अधिकाऱ्याच्या बदल्या होत्या, मॅनेजरच्या बदल्या होत्या, याच्या समस्या वाढत जात्या आणि त्या समस्याच्या विळखेत तो गुंतल्या जातो. पण आता काळ बदलू राहिला. मी म्हणलं अशी करायची प्रदर्शन आहे, नवीन नवीन यंत्र आहे, त्याच्यामुळे खेड्यातल्या लोकाला एका गावामध्ये कमीत कमी 25 ते 30 सरकारी नोकर आहे. प्रत्येक गावाला किती पगार जात असेल शासनाचा, पण त्या 25 ते 30 नोकर मन लावून त्या गावात काम करते का, त्या गावात ते राहते का. आज हे 30 लोक जर राहिले ना साहेब, समजा त्यांनी खोल्या भाड्याने घेतलं तर 1 लाख रुपये भाडं त्या गावाला दर महिन्याला जाईल. ही साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, लई काय मोठे अवघड. आणि हा कायदा आहे, हा कायदा बी, पण आम्हीच सरपंच एनओसी देतो, हा इथंच राहते, जा आलं वाटोळं. आता कायदा काय करेल, त्याला काय करेल, कायदा काय करेल. आपली आपण सोडवणूक करायची असेल तर ती आपला, हा एक मुद्दा आहे. मला त्या नोकर वर्गाविषयी काही मुद्दा असे नाही, एक नाही, असे अनेक आहे. एक एक विषय आम्हाला आडनावं माहीत नाही सरकारी नोकराचे, तलाट्याच्या हाताखालच्यालाच तलाठी म्हणतो आम्ही. हा जो फरक आहे ना, कृषी अधिकारी आम्हाला माहीत नाही. आणि ते काय, त्याचे कारण काय सांगितले जाते, मला काय एक गाव आहे का, एक गाव जरी नसलं बाबा, पण यायला ते पाहिजे, शेतकऱ्याचे त्याच्याकडे फोन नंबर पाहिजे, गट नंबर पाहिजे. मी आमच्या कृषी अधिकाऱ्याला सगळं बनवून दिलं रजिस्टरवर, हे एवढे शेतकरी, हे यांच्या जमिनी, हे यांचे फोन नंबर, आणि ग्रामपंचायतमध्ये ते अंगठा लावायचे मशीन बसवलं. सगळ्या नोकराला रोज याच लागत आहे, तिथं आला नाही तर अपसेंट लागून जाते, आले तर थोडाफार धाक पडतो ना, काम करावं लागतं ना. म्हणून आज शेती व्यवसाय खूप खूप गरज आहे त्याच्यावर काम करण्याची. मागच्या 1 महिन्यापूर्वी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी दिंडोरी तालुक्यात ते सह्याद्री कंपनी आहे, तिथे लोकाला घेऊन गेलो होतो, 25-30 लोकाला दाखवलं. तुमच्यापैकी कोणी पाहिलं का नाही पाहिलं मला माहीत नाही, पण माझी विनंती, एकदा बघा. शेतकऱ्याची कंपनी आहे, 6000 सभासद आहे त्यामध्ये. रोज 15-20 कंटेनर माल बाहेर जातोय, 15-20 कंटेनर माल रोज बाहेर जातोय रोज. आणि शेतकरीच आहे, काय तिथे काही सरकारचा विषय नाही, काही लोक नाही, लुटून नाही, तिथला माल घेतला जातो. एवढे शेतकरी खुश आहेत, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आणि सगळा माल बाहेर देशात विकला जातो. आत्ता एक पंढरपूरला पण एक चालू झाली, सोलापूर जिल्ह्यात. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी सेडनेट असेल, अशा कंपन्या इकडं, आपल्या इकडे पण एखादी दर जिल्ह्यात एक कंपनी होऊ शकते. काहीच अवघड नाही, काही विशेष नाही. मी डोळ्याने पाहिलं, लोकाला घेऊन गेलो, दाखवलं. आता ती गरज आहे. मला तर असं वाटतं ना, अशी जर कंपनी काढली ना साहेब एखादी, तर आम्हाला अर्धा एकर जरी शेती केली तर आम्ही करोडपती होऊ, सुखीनं राहू. एवढा प्रॉब्लेम आमच्या पुढे यायचा नाही. अर्धा एकर म्हणतो मी, अर्धा एकर. हे 25 एकर 50 एकर मोठेपणाचं पोकळ काही गरज नाही. बाकीचे झाडं लावून टाका लोकांनी शेतीत, आणि अर्धा एकर शेती केली तरी तो मस्त जीवन जगू शकतो. पण त्या अर्ध्या एकरला त्याला मार्केट पाहिजे, त्याला हमी पाहिजे, त्या मालाची हमी पाहिजे. तर अशा काही कंपन्या आहे, मी तुम्हाला सांगावं असं नाही, तुम्हाला त्याच्यातला अभ्यास आहे, पण या लोकाला घेऊन चालण्यासाठी अशा काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आता टमाटो आहे समजा, शेतकरी पिकू शकतो, पण 2 दिवस नाही विकला तर त्याचं काय करायचं त्यांना, हा त्याच्यापुढे प्रश्न पडतो ना. म्हणून अशा कंपन्या जर असल्या तर 2-2 वर्षे टमाटा राहतो, आणि जेव्हा भाव येईल तेव्हा तो विकायचा आहे, कारण त्याच्यापासून पदार्थ तयार केलेले असते ना. मग तो आंबा असेल, पेरू असेल, कोणत्या भाज्या असत्या, फुलं असतील. पण मी पाहिलं तर मी ते चाट झालं की बा, आता खरोखरी शेतकऱ्याला दिवस चांगले यायचे, म्हणजे टाईम आलेला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात म्हणा, तालुक्यात म्हणा, असं कोणी नेतृत्वानं, आणि हे सर्वसाधारण माणूस करू शकत नाही. तुमच्यासारख्या माणसाने जर पुढे घेऊन या लोकाला असं घेऊन चालण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्याला दिवस चांगले येतील, लोक खेड्याकडे राहतील. आता आपलं बोलणं, भाषणं, एकमेकाला सांगणं हे जरा कमी करून प्रत्यक्ष कामावर आपण सगळ्यांनी भर दिला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि एकदा काही मोडलं ना, मोडायच्या ह्याच्यात आलं हे आता सगळं, याला कोणीतरी उभं राहिल्याशिवाय याला पर्याय नाही. इतकं मोडलं, इतकं तुटलं, इतकं फाटलं, याला शिवायचं कोण्या बाजूना, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पण अशा काही निमित्तानं, प्रदर्शनाच्या निमित्तानं, तुमच्यासारख्याच्या निमित्तानं याला जर कुठे जोर पकडला, लोकांचं चांगलं झालं. शेतकऱ्याचं चांगलं करणं म्हणजे शेतकऱ्याचं चांगलं करणं नाही आहे, शेतकऱ्याचं चांगलं करणं म्हणजे देशाचं कल्याण होणं आहे. हे सूत्र जोपर्यंत कळणार नाही कर्त्या लोकाला, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. शेतकऱ्याचा खर्च काही नसतो, त्याला स्वतःसाठी काही लागतं असं काही मोठा विषय नाही आहे. पण देश जर चांगला करायचा असेल, देश जगवायचा असेल तुम्हाला, तर शेतकरी आणि खेडे जर चांगले झाले तर त्याच्याशिवाय हे होत नाही. मग आरोग्याचे प्रश्न आहे, आपलं आरोग्य खराब झालं, आपलं आयुष्य कमी झालं. आज पहिले बापदादे किती वर्ष जगत होते, आपले 100 वर्ष जगत होते. आता 70-75 वर्ष माणूस जगत नाही, 25-30% आयुष्य कमी झालं. मी रोज गमतीने सांगत राहतो, याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? कमी कशाने झालं? आमच्या मूर्खपणामुळे झालं, आमच्या नाईलाजाने झालं. यवतमाळमध्ये विहिरीत एंडोसल्फान निघालं म्हणते, तपासलं तर टाकलं नाही, जमिनीतून उतरलं. आता विहिरीत जर एंडोसल्फान उतरत असेल तर आम्ही पाणी कोणतं प्यायचं मग? आणि अज्ञानातून, स्वार्थापोटी, मतलबापोटी ह्या गोष्टी घडल्या ना. याला माहीत नाही ना किती प्रमाण किती टाकायचं. दुकानदार सांगतो हे घेऊन जा, घेऊन द्या मारून, तर द्या मारून, असं झालं ना. त्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे ना त्या गोष्टीचं. म्हणून त्याला शाळेतून असेल, कॉलेजमधून असेल, अशा प्रदर्शनामध्ये असेल, हे शेतकरी हुशार करणं जास्त गरजेचं आहे. आईचं दूध खराब निघालं म्हणते, मग आता खायचं काय? याच्यापेक्षा आणखीन काय खायचं? एक इंजेक्शन दिलं की म्हैस त्याच्याशिवाय दूध देत नाही. आता एवढा मोठा हत्ती, 5-6 क्विंटलचा ती म्हैस, एक इंजेक्शन दिल्यावर जर एका सेकंदात दूध द्यायला लागती, त्या औषधात ताकद किती असेल डेंजर. आणि ते दुधात येईन का नाही? येईनच ना. मग याला पर्याय काय? आता त्याला काही एवढ्या गोष्टी पांगल्या ना, अंगूर घ्या, केळी घ्या, आंबा घ्या, बगर औषधाचं आता काहीच नाही. मग आम्ही खायचं काय? आणि हा माणूस असं का करतो याचा विचार केला पाहिजे ना. त्याला याची गरज का पडली? कारण तो उत्पन्न वाढायच्या नादात, पटकन पैसे यायच्या नादात तो त्याच्यावर त्या रस्त्याला तो गेला. समजा त्याचा माल आहे, त्याला 50% जर 60% जर त्याला अगोदर पैसे कशाच्या निमित्ताने देता येईल, बँकेच्या म्हणा, माल ठेवीच्या म्हणा, कशाच्या, मग तो कशाला हा धंदा करेल? त्याला पटकन विकायचं हे माल म्हणून ते घाई काहीतरी त्याला पिवळं करतं ना, रंग देतं ना, त्याला घाई झाली त्याला. मग त्याची ती घाई रोखण्यासाठी बी काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग यासाठी शासनाच्या परीने प्रयत्न केले पाहिजे, लोकांनाही लोकांच्या परीने प्रयत्न केले पाहिजे. आणि ह्या दोन्हीच्या मधला जो दुवा आहे तो आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतने याला मनापासून काम केलं पाहिजे. माझ्यावर भरोसा ठेवा, वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. 25 वर्ष झाले मी रात्रंदिवस त्या ग्रामपंचायतचा कारभार पाहतोय. एक अतिसत्ता 25 वर्षापासून आहे माझ्याकडे. मला मुलगा नाही, शेती नाही, दुकान नाही, काही काम नाही दुसरं. ग्रामपंचायत शिवाय काहीच काम नाही. माझी ग्रामपंचायत राज्यात पहिली आली 28,000 ग्रामपंचायतीमध्ये. मी जेवण बी तिथेच करतो. मला अर्धी ग्रामपंचायत कळली, अर्धी कळायची बाकी आहे. मग हे वर्ष 6-6 महिन्यावाल्याला काय कळले असेल? त्याच्यात एक नवीन निघालं फेड पागल लोक, 2 वर्ष तू राह, 2 वर्ष मी राह. सांगले ते काय बापा सातबार आहे का ते 2 वर्ष तू राह, 2 वर्ष मला 25 वर्षात जर कळले नाही, किती अवघड विषय. वेद कळणं सोपं आहे साहेब, गीता कळणं सोपं आहे, ग्रामपंचायत कळणं एवढं सोपा विषय नाही. अनेक काम आहे, 309 योजना आहे शासनाच्या, 33 तर नमुने. ग्रामसेवकाला माहीत नाही आयुष्यभर परमांडण असून, यांना कसं माहीत राहील? व्हिडिओला सुद्धा माहीत नाही आहे. टायमाच्या टायमाला ते आपलं घेते काढून कागद पुस्तकं काहीतरी. लय अवघड गोष्टी आहे, लय अवघड गोष्टी आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं, लय काम लय. बाई गरोदर राहिल्यापासून तर माणसाचा 13वा होईपर्यंत पंचायत काम पाहते. तुम्हाला वाईट अर्थ नका काढू त्याचा, पण बाई गरोदर राहिली तर आधी सरपंचाला माहीत होतं, मग तिच्या नवऱ्याला माहीत होतं. हे सत्य आहे साहेब, अंगणवाडीच्या ताईमार्फत. कारण इकडे येतं ना ते आधी. म्हणजे किती महत्वाचा घटक येतो. पोराला औषध काय, लस काय, ती बाई गरोदर राहिली त्यावेळी तिला अन्न कोणतं द्यायचं, आराम कसा घ्यायचा, इथपर्यंत ग्रामपंचायत काम करत असेल. मग आरोग्याचं असेल, मुलीच्या लग्नाचं असेल, कितव्या वर्षी लग्न करायचं हा विषय असेल, शाळाचा असेल, किती प्रश्न आहे, शेतीचा असेल.
बँकेचं असन, पाईपलाईनचं असन, कट्ट्याचं असन, पाझरतळे असन, असा एक विषय नाही आहे का तो ग्रामपंचायतीशी निगडीत नाही आहे. म्हणून सरपंच त्या पद्धतीचा पाहिजे, पूर्ण वेळ काम देणारा पाहिजे. आणि जो पूर्ण वेळ काम देत नसेल ना, तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे, मला का तुमच्या गावात उभं राहायचं नाही निवडणुकीला, पण जातीपातीच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही राजकारण केलं, मतदान केलं, तरच हे दिवस तुम्हाला चांगले येऊ शकते, नाही तर नाही. तुम्ही जर एका मर्यादित जर गुंतले गेले आणि तेवढ्याच गावचा सरपंच जर निवडला तर तुम्ही नरकात राहणं तुम्हाला चुकणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्या पलीकडं शिकलेला गावाला घेऊन तुम्हाला तुमच्या गावातला माणूस कळतो ना, कोण आहे कोण नाही, कसं करणार आहे काय. बरं त्याला काही विचारपूस नाही काय, कोणी उठतून भरला फार्म झालं सरपंच. आता त्याला काही माहितीच नाही तर तो करीन काय हो. कोण्या सरपंचाला विचार तू कशासाठी सरपंच झाला, तर काही बेसच नाही ना त्याला. म्हणून चर्चा केली पाहिजे की बाबा तुला कोणाला वेळ आहे, कोण शिकलेलं आहे, कोणाकडे याचं काम आहे, कोणाला मतदान करतं. आपण ते करत नाही, आपण जातीवर, खुटावर किंवा पैशावर, दारूवर, खाण्यापिण्यावर मतदान करतो. मग पुढे ते आपले दिवस वाईट येते ना. म्हणून मतदान करताना चांगला विचार केला पाहिजे. सरपंच फॉर्म भरतो, मला इतके सरपंच भेटते ना रोज, जवळजवळ 95% सरपंच मला ओळखीते आता महाराष्ट्रातले. मी सरपंचाला विनंती करतो, करा करा करा. ते म्हणते दादा तुम्हाला काय सांगा, आम्हाला लय हौस आहे तुमच्यासारखं काम करायची, गावचं चांगलं करायची, पण आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही. आम्हाला विरोधी लोक करूनच देत नाही. एका सरपंचाला म्हणलं बाबा ते जे विरोधी लोक कसे लय हलकट आहे म्हणे, ते आम्ही काही निर्णय घेतला की ते आळडते, काही निर्णय घेतला की ते आळडते, आम्हाला कामच करून देत नाही. मी म्हणलं बाबा ते विरोधी लोक हलकट आहे, मला बी मान्य आहे, आता मी बी तो मग त्याला सहमत आहे, पण ते तो गावचे आहे की दुसऱ्या गावचे आहे. नाही म्हणे माझ्या गावातलेच आहे. म्हणलं मग आधीपासून एक आत्ता कुठून आले ते. नाही ते पहिल्यापासून गावात. म्हणलं मग ते पहिल्यापासून गावात आहे, हलकट आहे, तुला माहीत होतं, मग झक मारायला फार्म भरला का तो. तुला ते काम करून देणार नाही हे माहीत होतं ना तुला, मग कशाला फार्म भरला तो. माझा पायाला लागला मला. म्हणलं आता रडायचं नाही, दुसऱ्यावर काहीतरी ढकलून द्यायचं, मग आपलं सेफ. आणि हे इथपासून शेवट लोक येते, विरोधी लोक चांगले नाही, विरोधी माणूस चांगला नाही. अरे मग तुम्ही राहता कशाला तिथे, जा ना घरी, आई बापाचे हातपाय दाबा, काम करता. रडायचं ना, कशाला येत नाही तो विरोधी माणसाच्या नावाने रडत असतो. अहो विरोधी माणूस तो बोलणारच आहे, तो तुम्हाला सांगणारच आहे, तो तुम्हाला शिकवणारच आहे, तो हिशोब मागणारच आहे. त्याच्यात चूक काय एवढं काय. आम्ही दर महिन्याला आमच्या बोर्डाच्या बाहेर हिशोब लिहितो, प्रत्येक महिन्याचं साहेब, या महिन्यात कुठून 1 रुपया आला आणि कुठं 1 रुपया खर्च गेला दर महिन्याला. ते मला काय विचारीन, ते कागदावर लिहिले, तिकडेच पाहा, तिकडेच जाय ना बाबा. काय त्याला काय प्रॉब्लेम काय त्याला, काय आम्हाला काय अडचण काय त्याला. पैचा हिशोब लोकांना दिला तर काय बिघडतं काय त्याच्यात तुम्हाला. म्हणून लोकांसाठी आपल्याला हे करायचं आहे. अनेक समस्या आहे, इतक्या समस्या आहे का त्याचा काय अंदाज नाही. मग ते झाडं असतील, पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी असेल, आम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही. झाडं का लावायची हे आम्हाला कळलं नाही. एका माणसाला 28 किलो ऑक्सिजन लागतो, 28 किलो ऑक्सिजन लागतो एका माणसाला रोज. एक झाड 7 किलो ऑक्सिजन देतो, म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. या जगात जन्माला आल्यावर सगळ्यात आधी काय लागतं माणसाला, तर आम्हाला सांगितलं आईचं दूध. आई मेली तरी चालती, पण ऑक्सिजन नाही मिळाला तर मुलगा जगू शकत नाही. म्हणून झाड, आईपेक्षाही झाडाला महत्त्व आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. फळं लागते आम्हाला, सावली लागते आम्हाला, आणि झाडाशिवाय पाऊस पडत नाही हे बी आम्हाला माहित नाही. पाऊस जर झाडाशिवाय पडत नाही तर शेतकऱ्याला झाड हे किती जवळचं आहे. अहो कमीत कमी 1 एकरात 10 झाडं पाहिजे. भले तुम्ही फळाचे लावा ना ते झाडं, ते फळाचं उत्पन्न तुम्हाला होईल, पण झाड असलंच पाहिजे. मग ते चिचा असू द्या, आंबा असू द्या, कवट असू द्या, काय जांभळे असू द्या, काही असू. 1 एकरला 10 झाडं, काय प्रॉब्लेम आहे. पण आम्ही झाडच ठेवले नाही ना, आणि आम्हाला त्याला त्या पद्धतीने कोणा सांगितलं नाही, कोणा शिकवलं नाही. आम्हाला झाडाचं महत्त्व कुठं आहे, फक्त शिवरात्रीच्या दिवशी बेल महादेवाला व्हायचा, वट सावित्रीच्या दिवशी नुसतं वट पौर्णिमेला दोरा गुंडाळायचा, एवढ्यासाठी आम्हाला झाडाचं महत्त्व आहे. पण आमच्या जीवनासाठी त्याचं महत्त्व हे आम्हाला माहीत नसल्यामुळं आमचा मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणून तसंच पिण्याचं पाण्याचा विषय आहे. 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करते साहेब, 9 पिढ्याचं. सरासरी एक माणूस 50 लिटर पाणी घेतो खेड्यात, फक्त 5 लिटर त्याच्या कामात येतं, 45 लिटर पाणी वायाला जातं रोज. 45 लिटर 50 पैकी. मग पाणी घ्यायचं नाही की त्यांना, पाणी घ्यावंच लागेल त्याला 50 लिटर. आता आंघोळीला 15 लिटर पाणी घेतलं, आंघोळीला किती चिटकतं, वायाला किती जातं, सगळं वायालाच जाईल ना. भांडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती चिटकलं,
काहीच नाही. कपडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, कपड्याला काही चिटकलं का नाही, हे सगळं पाणी वायाला गेलं. मग वायाला गेलेलं पाण्याचं काय करायचं एवढाच प्रश्न आहे. पाणी तर घ्यावं लागेल, 5 लिटर पाणी तुम्हाला प्यायला लागेल लई बस. मग वापरलेलं पाणी सोस खड्डा करून त्याच्यात जिरवायचं, एवढंच करायचं आहे. त्याच्यासाठी मी सरकार 2-2.5 हजार रुपये देत आहे. काय करण हो जिल्हा परिषद आणखीन आम्हाला काय ते पाणी जमिनीत जिरवायचं. तुमच्या गावात ते 45 लिटर पाणी जर जमिनीत जिरवलं तर तुमच्या विहिरीला लागन, तुमच्या बोरला लागन. एकही गावाला दुष्काळ किंवा टँकर चालू करायला लागायचे साहेब, एकाही गावाला. हे जर सोस खड्डे पूर्णपणे यशस्वी केले ना, एकाही गावाला टँकर लागायचं नाही. 9 पिढ्यांचं पाणी बर्बाद करतो म्हणतो मी. आमच्या लहानपणी 30-35 फुटावर पाणी होतं चौक सगळ्याचं. 100, 150, 200, 300, 1000 फुटापर्यंत खाली पाणी चाललं. पहिले पोराला पुस्तकात सांगावं लागेल का पहिले जमिनीतून पाणी येत होतं, पुस्तकात लिहून द्यावं लागेल. पाणीच नाही राहायचं ना, काय व्हायचं, कसं व्हायचं आमचं. याच्यासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून झाडं, पिण्याचं पाणी, संडास बी अतिशय महत्त्वाचे आहे. अजून बी संडास बांधायला लागतो, सांगा लागतो हो की ते वापरा म्हणून. कधी कधी मला असं वाटतं साहेब का आम्हाला चुकीचं शिकवल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने चालला का काय, की लोकांचा विश्वास नाही, बापावर विश्वास नाही, बायकोवर बी विश्वास नाही लोकांचा. आता किती लोक बायको पैसे ठेवते, त्याचा अर्थ भरोसाच नाही ना हो. साधी गोष्ट आहे ना, भरोसाच नाही ना. बरं तिला काय दारू प्यायची, तिला धाब्यावर खायला जायचं, काय करायचं आहे तिला, कोणाचा संसार करायचा आहे साहेब. जागतिक बँकेपेक्षा बी सेफ बँक आहे बायको. तो तुमचा कोण ते बाबा आत्ता काय पळाला तो, असे 56 नीरव मोदी लटकले तरी तिला तिच्याकडून तो पैसा जायचा नाही. असे सुरक्षित बँक आहे ती, तिचे पैसे ठेवा तुम्ही. आम्ही चोराची भरती करतोय साला तिकडे, छोटे नाही ते काय उगाच जीव तळतळत हो. काय खरं काय कळत यांना आहे ना साहेब. गोळ्या घातल्या पाहिजे हो, केस नाही चालली पाहिजे याच्यावर, केस नाही चालली पाहिजे. अहो कोणाचा पैसा आहे, आरामाचे चालले माझ्या लोकांचा, समाजाचा पैसा आहे ना, तो कुठून आणला. बँक आहे, बँकेचा पैसा थोडीच आहे, बँकेजवळ कायचा पैसा. तुम्ही आम्ही ठेवलेले कष्टाचे पैसे आणि सगळ्याला सगळं कळतं. पण समाज यामुळं काय होतं साहेब, समाजाचा चांगल्या गोष्टीवरचा विश्वास सोडतो. हे होतं काय, त्याच्यात हे मीडियावाले बी दम खात नाही. जे दिवसभर लावून धरते ना तेच, तो पळाला बाबा, तो थोबड पण ठेवी ना धरची. आमचे डोके खराब झाले ना बाबा. हा ना, काय अवघड आहे, लय अवघड आहे. समाज ऐकून लय फरक पडतो साहेब, ऐकून. आम्हाला एका कीर्तनात एक गोष्ट सांगितली होती. एक देवबाप्पा बामण गेले म्हणे सत्यनारायण काय घरभरणी करायला. तिथे घरभरणी केली. पहिले गाई देत होते बामणाला दान, आता त्या बाबाजवळ गाय नव्हती. मग ते म्हणे बाबा माझ्याजवळ गाय नाही, गुरुजी काय करा. बकरू आहे म्हणे, देऊ का. आता ते बामण लालची नाही बी म्हणताय, बकरू तर बकरू दिला. ते बकरू घेऊन गेलं घरी. त्याची बायको बिचारी चांगली होती देवबाप्पाची. ते म्हणे हे काय आणलं आपल्या घरी. ते म्हणे काय बकरू काय आणलं म्हणे. ते म्हणे काय झालं मग, त्याच्याजवळ गाय नव्हती. नाही आपल्याला हे सोबत नाही म्हणे, आपल्याला हे याला उद्याच बाजारात विकून टाका आणि काय 100-200 घ्या म्हणे. ते म्हणे ठीक आहे बाबा. मग सकाळी त्याच्यात काय झालं, त्याच्या दारूची बकरू पाहिलं काय आमट्याय ना, त्याला म्हणे याच्या दारी बकरू कहू आमनाच दारी. मग त्यानं प्लॅन केला दोघा तिघांना का उद्या याला आपण बनवू. पण ते निघालं बाजाराला इकायला. अरे ते म्हणे बाजाराला इकायला चाललं, चला म्हणे रस्त्यात आडो होऊ त्याला. एक जण भेटला देवबाप्पाला रस्त्यात. बाप्पा कुठं चाललंय म्हणे, बाजाराला चाललो. कशाला चाललंय म्हणे, हे बकरू घेऊन चाललो इकायला. बकरू म्हणजे कुत्रं कुठं आहे म्हणे. बकरू आहे म्हणे, हे कुत्रं आहे. बकरू कशाला म्हणून राहिले म्हणे तुम्ही, हे तुमच्या बगलात कुत्रं आहे, कुत्रं घेऊन कुठं चाललंय. कुत्रं नाही म्हणे, बकरू आहे. काही सांगतो का म्हणे. देवबाप्पा पुढे निघाले. मग 1 किलोमीटरवर पुन्हा एक जण हाडा झाला. ते बी त्याचं देवबाप्पा कुठे चालले बाजारला, कुत्रं कुठं चाललेलं म्हणे. बाप्पा थोडे चढले झाली, अशी काय करू राहिलं, मला कुत्रं आहे का बकरू आहे. त्याला बी रेटून राटून बाप्पा पुढे गेले. तिसरा बी भेटला. त्यांचा तिघाचा प्लॅनच होता. ते तिसरा बी म्हणे बकरू घेऊन कुठे चालले बाप्पा. मग बाप्पानं हात टेकले. बाप्पानं दिलं सोडून दे चायला म्हणे, खरंच कुत्रं आहे, मी खरंच घेऊन चाललो, दिलं सोड. अशी गत झाली साहेब आता आमची. आम्हाला सगळे असेच सांगू राहिले, आम्ही बकरू बी सोडून दिलं, कुत्रं नाही बकरू नाही, आमच्यापाशी काहीच नाही. आता काय सांगते ना आम्हाला, कशानं फसवते. मग ते TV असेल, पेपर असेल, अनेक माध्यम असेल, पुढाऱ्याची भाषणं असेल, सरकार असेल, समाजाचे येडे, त्याला बार सांगितलं ना त्याच्या डोक्यावर ते परिणाम होतो. म्हणून त्याला चांगलं सांगा. बाहेर कितीतरी देशामध्ये
वार्ताहर लोकांना काय माहित नाही का? पेपरच्या पहिल्या पानावर फक्त चांगल्या बातम्या द्यायच्या. एवढं कृषी प्रदर्शन भरवलं आहे तुम्ही. परभणीच्या पहिल्या पानावर कोणती बातमी पाहिजे? ही कोपऱ्यात कोपऱ्यात येते, कोपऱ्यात. आणि ते बी तुम्ही पैसे जाहिरात दिली तर हे अवघड आहे. हा, मला काही घेणं नाही, मी काय पक्षाचं नाही, मला काही घेणं नाही, मला काही चांगलं छापायचं नाही, मला काही वाईट छापायचं नाही. काय घेणं आहे? जे वस्तुस्थिती आहे ते मांडले पाहिजे. म्हणून काम बदललं पाहिजे, सगळ्यांनी बदललं पाहिजे. चॅनलवाला असो, पेपरवाला असो, पुढारी असो, महाराज असो, शेतकरी असो, आमच्यासारखे कार्यकर्ते असेल, नोकर वर्ग असो, सगळ्यांनी बदलायचं आहे. आता लय बुद्धी आहे, लय अक्कल आहे. मी रोज फिरतो ना साहेब, हा गाडी चालली का अशी एखाद्या गाडीवर पुलापाशी काय लिहिलं राहतं? धोकादायक पूल आहे, तकलादू पूल आहे. अरे तकलादू पूल आहे, मग मी का गाडी डोकर घेऊ का? आता करू काय त्याला? तुम्ही सांगा बरं. काय म्हणजे त्याला माहिती आहे सगळं तकलादू पूल आहे, मग आम्ही काय करायचं आता? हे बंद करा आता हे नाटकं. तकलादू पूल आहे, अपघात स्थळ. अपघात स्थळ म्हणजे काय भूत आहे का तिथं? काय अपघात स्थळ म्हणजे काय? काय त्या इंजिनियरला, हरामखोराला माहित नाही काय ते? साहेब, हरामखोर हा शब्द कमी पडतोय, मुद्दाम सांगतो मी. अपघातीग्रस्त रस्ता म्हणजे काय? अपघातग्रस्त जागा आहे म्हणजे काय आहे बाबा? नेमकं काय? तो फालत तू काढ ना बाबा. एका ऑफिसमध्ये गेलो मी, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका. मी इकडे इकडे पाहिलं, सत्य घटना आहे. मला म्हणलं थुकू नका लिहिलं, मग थुका कुठं सांगितलं यांना? मी पाहिलं तिथं थुकाची काय व्यवस्थाच नव्हती. घरी गेलो, ग्रामसेवकाला म्हणलं यार ते पाहिल्यापासून माझं डोकं गरगर करतात. ते म्हणे काय झालं? म्हणलं तिथं थुकू नका पाहिलं मी, पण थुकायची व्यवस्थाच नाही. म्हणे मग तुम्हाला काय वाटतं? म्हणलं आपली असं नाही करायचं, थुकायची व्यवस्था करायची. ते म्हणे काय तुमच्या डोक्यात? मी म्हणलं बेसिन बसवायचे रस्त्याला. 40 ठिकाणी बेसिन बसवले गावात, 40 ठिकाणी. 24 तास त्याला पाणी आहे, 24 तास. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं? इथं थुका. थुकू नका नाही, इथं थुका. हा ना, काही मरका सांग इथं थुकू नका. अरे इथं थुकू नका, थुका कुठे हे सांग ना. म्हणून मी पहिलं काय सांगितलं का 30% शिकवा, 70% त्याच्याकडून आता करून घ्या. ही गरज आली, ही वेळ आली. आता शिकवायचं भारूड आता बंद करा. आता लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही राहिला. त्याला प्रत्यक्ष कृती करून दाखवा. त्याला कोण्या रस्त्याने जायचं, त्याचा फायदा कसा आहे ते त्याला दाखवा. प्रत्यक्ष पाहण्यासाठी हे प्रदर्शन आहे की तुम्ही या बाबा, प्रत्यक्ष पहा, इथे काय त्याचा अनुभव घ्या, प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या. घरी जाऊन जर तुम्ही सांगितलं असतं त्या शेतकऱ्याला गावात असं राहू शकतं, तसं राहू शकतं, ते म्हणलं तुम्हाला माहिती, जा झालं. त्याने आता डोळ्याने पाहिलं. डोळ्याने पाहिल्यावर तो माणूस घेऊ शकतो. अहो मी स्वतः गिरणी पाहिलीत लगेच घेतली ना ती. प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव, कृती. म्हणून कृतीला आपण मान द्या. माझे सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे, 24 तास लाईट आहे माझ्या इथे. सेपरेट सबस्टेशन आहे, सगळ्या शेताला रोड केले. सेपरेट सबस्टेशन म्हणतो. माझ्या इथे वीज चोरी नाही, एक माणूस वीज थकबाकीत नाही. ते अनेक कामं आहे, अनेक. माझे ग्रामपंचायतचं ऑफिस साहेब, आता मी ऐकून नाही घेणार. आता मला तुम्ही यायचं, आता लय वेळेत झाला. आता तुम्ही यायचं, आता यांना घेऊन या काकडे साहेब. आता यायचंच तुम्ही. आता 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं ग्रामपंचायतचे. 4 पत्रात 20 वर्ष काढले. 4 पत्रात 1.5 कोटी रुपयाचं बांधलं. सेन्सॉरचे दरवाजे आहे, त्याला 4 लाखाचा दरवाजा आहे. माणूस जवळ गेला ऑटोमॅटिक दरवाजा उघडतो. माणूस मध्ये गेला दरवाजा बंद होऊन जातो. 4 लाखाचा दरवाजा आहे, त्याला हात लावायची गरजच नाही, माणसावर आहे. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो, एसीत बसलेला आहे, बोक्याच्या बोक्या, 120 किलो भर. ते आत्ता एक ग्रामसेवक आलो तुमच्या गावचं. अरे मी वाऱ्यानं उडून जाशील. आहे का इथं? आहे आत्ता होतं मला इथं. काय ग्रामसेवक आहे का ते? त्याचं कारण असं आहे साहेब, गावगावनं इतका त्रास देते त्या ग्रामसेवकाला. अरे 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 अरे, त्याचा मोबाईल बंदच नाही ठेवून ते काय करीन ते. 8-8, 10-10 सदस्य, असं तसं असं तसं, पंचायत समिती वेगळी, जिल्हा परिषद वेगळं. काय करीन होती, थोडं खाते त्याला. कधी मोबाईल बंद लागला बी ना मोबाईल, ते अंदाज काढतोय कोणाचा फोन आहे. थोडं धोरणे असला तर बोलन, नाही तर मग ते काय सांगतं, मग मावशी वारली मी चाललो दाव्याला, मामा वारला मी चाललो राखीला. पुरे पाहुणे मारून टाकले त्याने. आता काय करीन ते, परेशान झालं ना ते. म्हणून मी कायम सांगत राहतो, ग्रामसेवकाला जीव लावा. त्याला चहा पाजा गावात आल्यावर त्याच्या बायका पोराची माहिती घ्या, खुशाली घ्या. पोरग कितवीला विचारा, तुम्हाला कुठं पोरगी द्यायची पण विचारा ना त्याला. का
विस्तार अधिकाऱ्याचं तर लय अवघड आहे, त्याला त्या नावातच लय गडबड आहे साहेब. त्या तो कशाचा विस्तार करतो त्याचं त्याला माहित नाही. आपल्याला काय फारच डेंजर आहे ते. मला तर अजून कळलं नाही ते पद कशाला येते, कशाला असं पद कळलं नाही मला. ग्रामसेवक कळला, BDO कळला, CO कळला, हा विस्तार अधिकारी मला काय माझ्या डोक्यात असं त्याचं काही, पण आपल्या तर डोक्याच्या बाहेर आहे बाबा ते काय. हा एक सिस्टमचा भाग आहे, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं असं नाही. मी म्हणलं ना, माझे संडास बाथरूम ऑफिसमधले, तुम्ही लघवीला गेले, आधी 100 ग्राम पाणी पडतं भांड्यात, लघवी करून आले पुन्हा 100 ग्राम पाणी पडतं भांड्यात ऑटोमॅटिक, तुम्हाला हात लावायची गरज नाही. तुम्हाला नळाला खाली हात घातला पाणी येत आहे, हात काढून घेतला नळ बंद होतोय. आधुनिकतेची जोड घ्यायची आहे, विज्ञानाची जोड घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. मग शासन असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, नागरिक असेल, सगळ्यांनी पुढे जायचं आहे. जगाच्या पाठीवर 400 देश आहे. मी आत्तापर्यंत 25 देशात गेलो असेल पाहायला. माझं शिक्षण 7वी आहे, मी बोललो ते मी 7 वर्ष शाळेत गेलो म्हणून 7वी. तिकडे काही नापास नाही करीत. 3 वर्ष गेलं 3री, 4 वर्ष गेलं 4थी, जायचं नसतं म्हणून 7वी व्हायला माझी. पण मी अभ्यास केला 400 देशापैकी 25 देशात गेलो. जग लय पुढे गेलं, लय पुढे गेले. आपण लय मागे आहे. आणि हे आपले भाऊबंद जे आपण मागं 2-4 देश, यांचं काय, यांनी त्याला गोळ्या आणा, त्यांनी आले बांब फेका, यांनी त्याला महाराज, याच्यातच यांचं आयुष्य चाललं. आपल्यातले जनते आहे तरी कोणते, रक्त तेच, डोकं तेच, आणि यांच्या निवडणुका त्याच्यावरच चालत्या. त्याच्यामुळं मूळ विकास जो आहे तो, अहो जगात इतकं काय विकास झाला साहेब, समाजाला वाईट वागताच येत नाही. मी किती ते बँकॉक, सिंगापूर, मलेशिया तिकडे पाहिलं, आपल्यासारखा तारच नाही लाईनचा, टोटल केबल आहे. आकडा कुठं टाकीन येऊ का, तुम्ही चांगला विचार करा ना, आकडा कुठं टाकीन. म्हणजे अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. मला हे सांगायचं, तिकडे आकडा टाकीन कुठं. ते रेल्वेत जायचं तुम्हाला, रेल्वेत तर तुम्हाला बाहेर तिकीट काढायला लागतं आधी. मग रेल्वे स्टेशनचं जे गेट आहे, रेल्वे स्टेशनचं म्हणतो मी, रेल्वेचं नाही, रेल्वे स्टेशनच्या गेटला तुमचं ते तिकीट लावावं लागतं. मग ते दररोज जर्सी उघडतो, तुम्ही आत जायचं. रेल्वे तर लय पुढं आहे. म्हणजे तिकीट काढून रेल्वे स्टेशनमध्ये बी तुम्हाला जायचं तर ते तिकीट लागतं. आमच्या इकडे काय केलं, त्याला TC ठेवून चाललंय, रेल्वे चालली भरभरून. अहो जागा नाही त्या रेल्वेत बसायला, अर्धे बिन तिकटी कोणी विकणार आहे. तुम्ही स्लीपर काढा, काही AC काढा, आणि एवढं डोक्याला भन ना, रातभर दिवसभर विकणार याचीच गर्दी त्याच्यात. म्हणजे माणसाला तिथे काही शांतता आहे का, ही सगळी सिस्टम मोडून काढणं आहे. पण हा एकाचा विषय आहे का, नाही, आता एकाचा नाही, लय पुढे गेलेला आहे. याला लोकसंख्या हा एक कारणीभूत कारण, हा एक भाग आहे. पण आता लोकसंख्या कशी कमी करा, आमचे पुढारीच आम्हाला सांगू राहिले की वाढा, मग कमी कशी करा. रोज पेपरात येतो बढाव बढाव, आज हो बढाव म्हणला, उद्या तो बढाव म्हणतो. अरे काय चाललं, काय जायचं बढाव बढाव, पागलपणाच आहे ना साहेब. मग म्हणून मी काय शिकायचं समाजाला, आपल्याला कोणाचं निंदा करायची नाही, पण हाही हे सांभाळता येत नाही तुम्हाला, ते बढाव कुठून आणलं. बढाव नाही, कमीच करावं लागेल साहेब. काही दिवस पाळणं बंद करावं लागेल आपल्याला. चीननं केलं होतं एकदा, करावं लागेल. ती परिस्थिती आहे. तुम्हाला देश वाचवायचा असेल तर ह्या गोष्टी करावं लागेल. पण आता समुदायात वाटलं असल्यामुळं एका समुदायाने करून हे भागणार नाही. देशाचा विचार ज्या वेळेस येतो तेव्हा नागरिक म्हणून प्रत्येक लोकांना याच्यात सहभागी झालं पाहिजे. जसं विनोबा भावेच्या काळामध्ये त्यावेळेस भूदान केलं, भूदान करणारे आमचे बाप हे हो. जमिनी दान केलं हो आमच्या लोकांनी, सोनं दान केलं, दागिने दान केले, दागिने दान केले. आणि आता वट्याच्या पुढे दगड ठेवतो, त्याचंच पोरगं हलकट झालं तर काय कारण याचं. याचा अर्थ कुठंतरी सांगणाऱ्याचं चुकलं, कुठंतरी घेऊन जाणाऱ्याचं चुकतंय. म्हणून माझी विनंती आहे की ग्रामपंचायतमधील सरपंच असतील, सदस्य असतील, गावचे कर्ते असतील, यांनी लोकांना कसं घेऊन जायचं. अर्थात त्रास आहे, रस्ता काट्याचा आहे, सोपं नाही आहे. आम्ही केलं तर काही एवढं सहजासहजी झालं असं नाही आहे. मी कधी बोलत नसतो त्या विषयावर, किती त्रास आहे मी कधी सांगत नसतो, पण मुद्दाम सांगतो. ज्याला कळण त्याला बघा. मला काय 25 वर्षात कमी त्रास झाला असं की याचा. अहो इतका त्रास दिला लोकांनी साहेब, इतके भोकं पाडले अंगाला. पण आता काय झालं माहिती आहे काकडे साहेब, आता भोग पाडायला जागाच नाही राहिली. आराम करून नुसतेच पाहते. आता काय करते ना, आता भोकं पाडून 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 आता जागाच नाही राहिली ना. जोवर जागा होती तोवर पाडले. आता काय करते, तितका दम धरावा लागेल ना तुम्हाला, तितकी सेवा करावं लागेल ना तुम्हाला, तितके तुमचे विचार मोठे राहते ना.
म्हणून या गोष्टीचा विचार करून काम केलं पाहिजे. आणि जो समाजासाठी काम करतोय, ज्याला खरोखर समाजाची जाण आहे, देणं आहे, त्या माणसाला काही दुःख होत नाही. कालची मुलाखत पाहिली तुम्ही साहेब, काहीचे काही विचार राहते भाऊ या लोकांचे, त्याच्याशिवाय होतं का हे? ही साधी गोष्ट नाही. आयुष्य ते काम करणं, समाजासाठी काम करणं करत राहिलं पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतीला समजून घ्या, सरपंचाला समजून घ्या, ग्रामसेवकाला समजून घ्या. 5 गोष्टीवर 6 गोष्टीवर कामं करायची आपल्याला. 1 हागणदारी मुक्त, 2 चांगलं पाणी, 3 सांडपाणी जिरवायचं, 4 झाडं लावायचे, मुलाबाळाचं शिक्षण, आणि आपले जे खेड्यातली शेती आहे त्या शेतीला आधुनिक पद्धतीचे जोड द्यायचे. आधुनिक, आता नेटची शेती चांगली, एवढ्या याच्यात जर शेती केली ना, एवढ्याच याच्यात, त्याला बी अनुदान आहे, त्याला सबसिडी आहे. तालुक्याच्या शहराच्या जवळच्याला तर फळभाज्यासाठी जास्तीत जास्त सबसिडी आहे. आणि ते पीक खराब होत नाही, कारण ते हवामान आपल्याला पाहिजे तसं तिथे देता येतं. म्हणून शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे, आधुनिक पद्धतीचं करा. एकदा ती पंढरपूरला झाली कंपनी, नाशिकला झाली, सह्याद्री, अशा ठिकाणी जा, पहा. अजून ज्या लोकांचे चांगले विचार असेल त्यांचे ऐका. पण अशा विषयावर कुठं व्याख्यान ठेवलं, प्रवचन ठेवलं, माहिती ठेवली का आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो किंवा येत नाही. मग न आल्यामुळं आपलं नुकसान होतं, आपल्याला ते माहीत होत नाही. म्हणून माहीत झालं पाहिजे. आणि सांगणाऱ्यांना बी हे ना, सरपंचाचं काय म्हणणं राहतं, बा मी लई प्रयत्न केला पण लोकाला त्याची हौस नाही, लोक ऐकत नाही. ऐकत कसे नाही? तुमच्या गावात ते सापावाला येतो का, खेळवाला, काय म्हणते त्याला, गारुडी, तो आदल्या दिवशी पॅम्पलेट छापितो का, बॅनर राहतं का, कमी उद्या गावात येणार आहे म्हणून? नाही. दौंडी बिवंडी काहीच नाही. सकाळी 8 वाजता गावात हजर, ग्रर वाजेला की 200-400 लोक जमा करतो, 400-500 रुपये गोळा करतो, देऊन काय जातो, काय दिलं त्यानं? मग ही त्याला जी अक्कल आहे लोक गोळा करायची आणि घेऊन जायची, हीच करत्या माणसाने गुडगुड वाजल्याशिवाय समाज एका ठिकाणी येत नाही. त्याला काहीतरी गुडगुड वाजलं पाहिजे ना हो. अहो त्याच्याकडे काय त्याच्याकडे साहेब, गुडगुड वाजायला पाहिजे. कारण काय, शेवटी समाजात अज्ञान आहे ना, त्यांना तुम्हाला घेऊन जाय. आई बघा, एखादा पोरगं रडत असलं ना तर वाटीला चमचा आणते, असं उगाच वाटीला. ते काय संगीत आहे का? नाही. पण नादी लावासाठी काहीतरी करते, त्याच्या संग बोबडे बोलते, आले लढू नको. आई बोबडी राहते का? नाही. त्याला नादी लावासाठी, त्याला समजायसाठी ही भाषा तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून कर्त्या माणसाला माझी विनंती आहे, या समाजात शिरा, समाजात घुसा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांना चांगल्या रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही काम करा. आणि ती गरज तुम्हाला आहे आणि देशाला आहे असं समजून काम करा. हे करायचं त्याच्यासाठी आहे, पण गरज त्याची देशाला आहे. एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं म्हणजे त्याचा आर्थिक फायदा झाला, एवढा त्याच्या मर्यादित अर्थ नाही. हा देशाचा फायदा झाला, हा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून त्याच्यासाठी करायचं म्हणजे देशासाठी करायचं आहे. शेतकऱ्याला मदत करणं म्हणजे देश सेवा करणं आहे. आणि शेतकऱ्याला लुटणं म्हणजे महापाप आहे. हा असा विषय आहे. काय करते, पैसे. आता एवढे कोटी घेऊन पळलेच भडवे, काय खाणार आहे, त्याचं काय करणार आहे त्या पैशाचं? काय नाही. म्हणून माणसाने कसं जगलं पाहिजे समाजासाठी. एकाच गुरुजीचं नाव निघतं. कोणता गुरुजी? खरा तो एकच धर्म, साने गुरुजी. एकाच इलेक्शन अधिकाऱ्याचं नाव निघतं, सेशन. का बरं? काय कारण आहे? अहो तुम्ही चांगला विचार करा. मी काम सांगतो. आपण बाबासाहेब आंबेडकरची जयंती कधी साजरी करतो? 14 एप्रिलला. शिवाजी महाराजांची, महात्मा गांधीची आणि आपल्या आज्याची माहित नाही कोणाला, आपल्या आज्याची. आता आपल्या आज्यानं वावर ठुलं, वाड्या ठुलं, आपलं लग्न करून दिलं, याचं ध्यानात नाही, त्यांचं ध्यानात आहे. काय कारण? याच्या मागचं कारण काय? हे लोक अखिल मानवाच्या समाजाच्या कल्याणासाठी जगले म्हणून आठवणीत राहिले. आपलं आज्या वाट्याच्या पुढे दगड ठुले, याचं त्याचं लुबडं सिमेंटात खाल्लं, चाऱ्यात खाल्लं, याला कोण ध्यानात ठेवीन? बडव्याला याला कोण ध्यानात ठेवीन याला? म्हणून समाजासाठी जगलं पाहिजे. समाजासाठी जगलं, समाज तुम्हाला आठवणीत कसं ठेवीन? त्याच्याशिवाय काय ठेवणार ना. काहीतरी नीती बदला, सूत्र बदला. अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ऐकायला वाईट आहे, समजायला कठीण आहे, पण सत्य आहे. काय माहिती मला काय सुचलं, 4 दिवसापूर्वी एका मीटिंगमध्ये विचारलं मी, आणि साहेब मला एका 6वीच्या पोराने उत्तर दिलं नाशिकमध्ये, परफेक्ट उत्तर दिले. एवढंच लोक होते असे. मी तुम्हालाही विचारतो, अंतःकरणापासून सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं होतं का आत्ताचे जे सरकार येते याचं राज्य चांगलं आहे? काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? मनमोकळेपणा नाही आपल्याला, काय कोणाचं काही हे करायचं नाही. पण काय वाटतं, खरं आहे ना?
तुम्हाला काय वाटतं कोणाचं राज्य चांगलं होतं? शिवाजी महाराज. सगळ्याचं हेच म्हणणं आहे, माझंही तेच म्हणणं आहे. पण एक बारकाईनं विचार करा, शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला गावाला सिमेंट रोड बांधून दिला का? डांबरी रस्ता दिला का? अंगणवाडी बांधून दिली का? शाळा बांधून दिली का? पोराला कपडे दिले का? खिचडी दिली का? मास्तर दिला का? आधार कार्ड दिलं का? इलेक्शन कार्ड दिलं का? श्रावण बाळ होतं का? अर्ध तिकीट होतं की एसटीचं? घरकुल होतं का? काय होतं म्हणून चांगलं होतं. इतक्या हे सरकारने योजना काढल्या ज्याची यादी एवढी मोठी होईल, लिहायला 1 घंटा लागेल. एवढ्या योजना समाजासाठी काढून सुद्धा समाज सुखी नाही. त्या काळात काही हे नसतानाही ते राज्य चांगलं होतं, समाज सुखी होता. याचं कारण काय? याच्या 2-3 गोष्टीचंच कारण गुंतलेलं आहे. एक, छत्रपती शिवाजी महाराज तोंड पाहून कामं करत नव्हते. समान, सगळ्या जातीला सारखा न्याय, प्रत्येक माणसाला सारखा न्याय. आता ते राहिलं का? नाही राहिलं. हा एक मुख्य आणि त्या काळात मला ते अजून काय कारण आहे, त्या पोरांनी काय सांगितलं मला माहिती आहे 8वीच्या. म्हणजे त्यांनी लोकांना कष्ट करून जगायला शिकवलं. त्यावेळचे लोक कष्ट करत होते आणि कष्टाचे खात होते. हे एक मुख्य उत्तर आहे त्याच्यातलं की त्यावेळचे लोक कष्ट करून खात होते. आता आम्हाला कष्ट नको, फुकट लुटायला पाहिजे. आणि ते बी किती? पोटापुरतं नाही, 1000 कोटी, 2000 कोटी, 4000 कोटी. अरे चालायचं विमानाचा बॉम्बस्फोट व्हायला पाहिजे वरच्यावर. हा ना हो, मला ते ऐकून इतकी तिडीक येते हो साहेब, काय करते हो पैशाला. आमचा शिवाजी महाराजांनी, छत्रपती महाराजांनी तुकाराम महाराजाला एक टोपलं भरून सोनं हिरे भेट दिले होते. सत्य घटना आहे. तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. मला काय झालं पाहिजे म्हणे, हे मी माझं आहे ते लोकांना वाटून दिलं. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचे लोकांचं कर्ज माफ केलं. सावकार होते महाराज, दुष्काळ पडला, कर्ज माफ जावं म्हणे, ते वाया जाळून टाकल्या. आई ते धन वाटून दिलं तवा. आणि आता काय मारे पा 400 वर्षात काय प्रगती आहे आमची. घेतलं नाही. शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवलं. छत्रपतीचं शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवणं सोपी गोष्ट आहे का? तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. हे अभंग आम्ही रातची म्हणतो तरी मतदानाचे 1000 घेतो. म्हणलो लय हलकट्याने झाला. अरे याला बुटाने आला पाहिजे. याला काय कळलं आम्हाला? ना तुकाराम कळला, ना शिवाजी कळला, ना बाप कळला, ना आई कळली. काय काय कळलं आम्हाला? म्हणून उत्तम व्यवहार, चांगला पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, संस्कार करा. 3000-4000 रुपये मीटरचा कपडा, त्याच्या फॅक्टरीचा मालक, काय नाव त्याचं, रेमंडवाला, कोणतं सिंगानिया काय है ना, सिंगानियाच आहे ना, हजारो कोटीचा मालक. त्याच्या पोरांनी दारी काढून दिलं साहेब, त्याला घरात राहून देईना. मग कशासाठी आम्ही करतो हे? म्हणून देवाचे उपकार आहे. मला मुलगा दिला नाही. मी कायम सांगत राहा, देवाचे उपकार आहे माझ्यावर. मला शेती नाही, मुलगा नाही, ज्याला आहे त्यानं पाहून घ्या त्याचं काय चालू आहे ते. मुलीचे लग्न झालं, ज्याची त्याची घरी आहे, दोघंच आहे आता, बुटाबुटी. मला बायको रातची फोन करते एकदा, मी 8-8 दिवस घरी जात नाही. रात्री खुशाली विचारते, सकाळी एकदा विचारते. सकाळी आंघोळ चहा घातली का, गोळ्या घातल्या का विचारते. मी जर हो म्हणलं मग ती कपाळाला शिक्का मारून घेते, पक्का हाय आपला माणूस आहे बाबा त्याच्या काय. तिला असं तर विचारता येत नाही तू हाय का कुचाकला म्हणून. पण मी जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळे ती पण सुखी आहे, मी पण सुखी आहे. काही प्रॉब्लेम नाही. जीवनात एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला घेऊन चला. समजून घेणं, घेऊन चालणं. एक गोष्ट मी एक दिवस विचार केला, 84 लाख योनी जीव आहे, सगळं देवाचे निर्माते, देवानेच केले ना. तर याच्यात कोण सुखी आणि कोण दुखी आहे विचार केला साहेब, तर 83,99,999 दुखी नाही आहे. कोण दुखी आहे? फक्त माणूस दुखी आहे. आणि सगळ्यात जास्त अक्कल कोणाला दिली? यालाच दिली. मग याला दुखी काऊन झालंय? तुम्ही पहा साहेब, कुत्रे, डुकरं, वाघ, सिंह, कोल्हा कोणी दुखी नाही आहे. बरं त्यांच्याकडे वावर आहे का? 7-12 आहे का? त्यांना मोर्चे काढले का? काय त्यांच्या मागण्या 4था 7वा वेतन आयोग आहे का? काय थोडे तिडके जीव नाही ते. 83,99,999 ते एक आम्ही आहे. मग ते सुखी कसे ना आम्ही दुखी कसे? बरं त्यांनी आम्हाला त्रास द्यायला म्हणून दुखी आहे का आम्ही? उलट आम्ही त्याला त्रास देतो. आम्ही बकरा कापून खातो, आम्ही मासा कापून खातो. त्यांनी आम्हाला कापून खाल्लं का?
हत्ती आमच्या कामात आहे, कोकिळ आमच्या कामात, मिठ्ठू आमच्या कामात, बेंडक्या आमच्या कामात, सरडे आमच्या कामात, काय नाही, बैल आमच्या कामात, गाय आमच्या कामात, आम्ही त्याच्या कामाला नाही. मग आम्ही दुखी का, तो का दुखी नाही? मी मनाच्या ठिकाणी एकदा विचार केला. असं मला एक सुटलेलं कोड आहे, हे पुस्तकातलं नाही आहे, पुस्तकातलं नाही हा, मी तुम्हाला सांगतो बघा, पटलं तर. मी विचार केला, झालं हे इबलीस माणूस तयार कसं झालं मग असे, काय कोणत्या रसायनातून झालंय? तर मला जे कळलं ते सांगतो साहेब. या पृथ्वीवर लक्ष्मी आणि विष्णू दोघंच होते पूर्वी, कोणताच जीव नव्हता असं मला वाटलं. मी सुरुवातीपासून अभ्यास केला याचा. मग लक्ष्मीनं हट्ट धरला देवापाशी की देवा आपण दोघंचे बोर झालो म्हणे, एखादा तिसरा तुमच्यासारखा तयार करा. देव म्हणे कशाला? ती म्हणे बरं राहतं, तुम्ही इकडे तिकडे गेले गप्पा नादी लावायला चर्चेला, दोघंच बोर होतो म्हणे. देव म्हणे नको नको, देव ऐका ना. पण ती बायकोच हट्ट, ते काय मोडता येईना. देव म्हणे बरं बाबा चल ठीक आहे करून पाहतो, घे काहीतरी गोळा घे. मग एक आणलं मटेरियल, देवाने मटेरियल आणलं आणि त्याचं तयार केलं. पण माणूस नाही झाला, त्याचा झाला कोला. काय झालं? देवाने मंत्र मारलं सो, मग कोला झाला कोला. मग पुन्हा एक मटेरियल आणलं. ती म्हणे असं नाही पाहिजे, तुमच्यासारखं पाहिजे. एक एक जीव तयार करीत गेले देव, पण देवाकडून माणूस काही होईना. हे पहिल्यापासून हरमी आहे, देवाच्या हाताला लागा ना, हे तर तुमच्या आमच्या लागत आहे का? हे पहिल्यापासून कलाकार आहे, सुरुवातीपासून. ही मूळची निर्मिती नाही आहे, हे शेवटी तयार झालंय. 83,99,000 जीव तयार झाले, पण माणूस नाही झाला. लक्ष्मीचा हट्ट संपना, देव थकले. कैक वर्ष काम चाललं, हे कैक वर्ष. देव म्हणे आता मी नाही करीत, मी थकलो, मला उठायची हे नाही, मटेरियल आणत नाही, मी तयार करीत नाही. लक्ष्मी बाईची जात, ती बचत येते तिला, डोकं लय भारी तिचं. ती म्हणे देवा नका मटेरियल आणू तुम्ही आता, हे एवढे जीव केले तर इथं किती मटेरियल पडलं तयार करताना, थोडं 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 थोडं, इथं हेच घ्या म्हणे, याचं तयार करा. हा देव म्हणे हे बरं आणायचं काम नाही. मग ते उरलेलं मटेरियल देवाने घेतलं आणि त्याचं तयार केलं. काय मंत्र म्हणले, चमत्कार झाला, त्याचा झाला माणूस. कोणत्या मटेरियलचा? उरलेल्या मटेरियलचा. मग याच्यात कुत्र्याचे गुण आले, याच्यात डुकराचे गुण आले. आपण म्हणतो माणूस असं काऊन करतं, आता त्याच्यात ते गुण आले ना हो, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आले. तुम्ही पहा, काही कुत्रे साहेब पुढून ते बरं का, पुढून काही कुत्रे मागून डसते हो. अरे याला मागून डसणाऱ्या कुत्र्याला काय करायचं? काय करणार तुम्ही? काय करणार? काही पोपटासारखे तेवढेच बोलत जे आपण बोललो ते, काही सरड्यासारखे रंग बदली ते. तुम्ही कोणताही प्राणी घ्या, त्याचे गुण माणसात आहेच. म्हणून या पद्धतीचं ते माणूस तयार झाल्यामुळं त्याला नाव न ठेवता त्याला घेऊन चला. आता प्रश्न असा पडतो, याच्यात जरी जनावरांचे गुण असले, याच्यात जरी सगळ्या जनावरांचे गुण असले, तरी रिंग मास्टर असा पाहिजे का कोणताही जनावर असलं तरी त्याला सर्कसीत खेळायला शिकायला लावलं पाहिजे. अहो हत्ती क्रिकेट खेळतो, महादेवाची पूजा करतो, वाघ उड्या मारतो, अस्वल उड्या मारतो, हे कोण करतं? हे रिंग मास्टर करतो. त्याला येतं का ते त्याला येत नाहीये. ही रिंग मास्टरची कला असते. या समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं, याला कोणत्या कामाला लावायचं. किती जरी जनावरासारखं असलं तरी ते त्या रस्त्याने येऊ शकतं. म्हणून माझी इथल्या या आयोजकाला, कर्त्या लोकाला, साहेबाला विनंती आहे, समाज चुकत असन, समाजाला नसन कळत, समाज जनावरासारखा वागत असन, वागू द्या. पण तुमच्या अशा प्रयत्नातून तुमचे जे आयुष्य चाललंय की लोकाला घेऊन चालायचं आहे, यांना काहीतरी द्यायचं आहे, या पद्धतीने ह्या सर्कसीत हा समाज एक दिवस सामील होईल, त्याचंही कल्याण करून घेईन, तुमचंही समाधान होईल. प्रत्येक माणसात काही ना काही गुण असते, काही ना काही ताकद असते. त्याचे ते गुण ओळखायचे, त्याची ती ताकद ओळखायची आणि त्याला त्या पद्धतीचं काम द्यायचं आहे. मी कालच एका ठिकाणी ऐकलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणे जंगल होतं त्या काळातलं आणि शेती करायची होती. पण एवढे झाडं होते ते तोडायचे कसे आणि कोण तोडीन, त्याला कशासाठी तोडीन ते. मग त्यांनी काय केलं आयडिया, आणि जनावरले होते धाकाने जात नव्हते, कोले लांडगे वाघ, तर लोक जात नव्हते. मग त्यांनी काय सांगितलं, कोणी वाघाचं शेपूट, कोल्याचं शेपूट, लांडग्याचं शेपूट आणीन, त्याला मारीन, त्याला सोनं बक्षीस. योजना चालू केली. लागले ना लोक भेटे ना ते जनावर हिंस्र पशु मारायला, आणि मग त्यांनी शेती करायला लावली.
एक दिवस झालं म्हणे असं, एक पोरगा रात्री आला, त्याने लांडग्याचं शेपूट आणलं. रात्र असल्यामुळे महाराज त्याला भेटले नाही, पण तो हट्ट करायला लागला की बाबा मला रात्रीच जायचंय आणि ही जे सोनं भेट देईन महाराज ते मला आईला दाखवायचं आणि पुन्हा परत यायचं आहे दुसरी शिकार करायला. त्याला भेटून नाही दिल्यामुळं मा जिजाऊशी त्याची भेट झाली म्हणे. महाराजाला संरक्षण होतं का झोपले होते. मग मा जिजाऊशी भेट झाली तर तो आग्रह करत होता. तर मा जिजाऊ त्याला काय म्हणले माहिती आहे, अरे तो कशाने मारला म्हणे ते लांडगा. म्हणे काठीने मारला म्हणे. काठीने मारलं म्हणे. अरे काठीपेक्षा जर तू तलवारीने मारला असता म्हणे तर किती शिकार तू करू शकला असता. तू एक काम कर म्हणे, तू आजचे दिवस राह, सकाळी तुला सोन्याचं भेट भेटन, पण माझ्याकडून तुला एक तलवार भेट देते म्हणे आणखी. मा जिजाऊने त्या माणसाला तलवार भेट दिली. त्याचं उत्तर होतं म्हणे मा जिजाऊ याच्यात भेसळ आहे म्हणे तलवारीत. पाहिल्याबरोबर सांगितलं त्यांना. जिजाऊ चाट झालं की याच्यात भेसळ, याला कसं कळलं, मग तुला कसं कळलं. तर म्हणे मी अस्सल्लावर आहे, मी हेच काम करतोय, याच्यात भेसळ आहे म्हणे. मग मा जिजाऊने ओळखलं एवढा जर कलाकार माणूस आहे, एवढा बुद्धी आहे, एवढा तज्ज्ञ आहे, तर महाराजाच्या हत्याराचा कारखान्याचा त्याला मुख्य केला. ही हेरायची ताकद आहे. आम्ही तर बसलो असतो पेपर घेत, मग आज पेपर फुटला, उद्या पेपर फुटला आणि सगळे पेपर फुटणारे भरती झाले. आमच्या खजिन्याचं काय होईल. त्यावेळेस पारखून घेत होते, पारखायची नजर होते. म्हणून जेवढं शिक्षण महत्वाचं आहे तेवढं प्रत्येकात असणारे गुण सुद्धा महत्वाचे आहे. ते गुण हेरले पाहिजे करत्या माणसाने, त्याला आपल्या तंबूत घेतलं पाहिजे. त्याला कोणतं काम येतं त्या कामाला त्याला लावलं पाहिजे. कुणाला कमी लेखू नका साहेब. 43,560 फुटाचा एक एकर होतो. मला 43,560 फुटाचा एक एकर होतो. 43,560 फुटाचा स्क्वेअर फुटाचा. त्याच्यामध्ये ज्वारीचं किती बी पडतं काकडे साहेब एक एकरला? 4 किलो. जास्तीत जास्त 4 किलो ज्वारीचं बी पडतं एक एकर. 43,560 फुटात सम प्रमाणात सोडायचं राहतं, सम प्रमाणात. हे माणूस कुठं शिकला, तो चुकतो का, याची शाळा आहे का, याच्या बापाने याला दाखवलं का असं पेर म्हणून. हे दाखवता येत नाही, हे शिकवता येत नाही, याची शाळा नाही. मग या माणसाला ही अक्कल आली कुठून. आणि ज्याला एवढी अक्कल आहे 43,560 फुटात 4 किलो ज्वारी सम प्रमाणात कशी सोडायची, ज्याला एवढी अक्कल आहे त्याला संडास बांधता नाही यायचं का? येईन ना. त्याला काही गावातलं काम करता नाही यायचं का? येईन ना. पण आम्ही त्याला जाणलं नाही, त्याला त्याच्याकडून ते करून घेतलं नाही. अहो एक कुलगुरूला यायचं नाही, राज्यपालला पण यायचं नाही, हे सोडता. हे आमच्या खेड्यातल्या माणसाला येतं. त्याच्यात तेवढा गुण आहे, तेवढी ताकद आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्याचे ते गुण ओळखा, त्याच्यातली ताकद ओळखा. त्याला कमी लेखू नका, त्याच्या ताकदीला प्रोत्साहन द्या, त्याच्या ताकदीला प्रोत्साहन द्या. आणि पर्यायाने त्याचं आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं, देशाचं कल्याण व्हावं. या निमित्तानं या शेतकरी बळीराजाच्या दर्शनाचा योग आणून दिला. मी मनापासून आयोजकांचं यामध्ये काम करतोय. या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. जिल्हा परिषदचा बी याला सहभाग आहे म्हणे, खूप चांगली गोष्ट आहे. पुन्हा मला इथं बोलवून ऐकून घेतलं आपण. माझं शिक्षण नसताना, लायकी नसताना आपण ऐकून घेतलं. बोलायच्या नादात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, माझा हेतू तुम्हाला सांगण्याचा, चांगल्या मार्गाला नेण्याचाच होता. तरी कुणाला काही वाईट वाटलं असेल, दोन्ही कान धरून आपली माफी मागतो.